पाहतोय आणि आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्षार्थिक स्वागत। टायमर देखील सेट केला जाईल। 15 मिनिटांचा अवधी असेल सुरुवातीच्या 3 षटकांसाठी। 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केले नाही तर पेनल्टीच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्राचा इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल। या गोष्टीची आपण नोंद घ्या। सलामीची जोडी मध्ये शाळेमध्ये स्ट्राईक करण्याचा बॅटर मोबिन, त्याच्या सोबतीने आपण पाहतोय मेहफूज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मनोजचा हा पहिला चेंडू। इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। खाली रिझल्ट मधून चेंडू टॅबल होतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने। तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। बुल्लर महाराज चषक आणि त्या अनुषंगाने हे क्रीडांगण देखील तितकंच ऐतिहासिक क्रीडांगण आहे। वरपगावचं सीमा रिसॉर्टचं हे क्रीडांगण अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलात, अनेक वर्षांपासूनची परंपरा आणि आज बुल्लर महाराज चषक आपण पाहतोय। पुन्हा एकदा बारशी येणारे होते शॉट, इथे मात्र नक्की चांगला पाहायला मिळतोय। आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट। आमचे ऑफिशियल पंच कृष्णा केणी सर असतील, त्याचबरोबर हॅरी सर देखील आहेत, डान्सिंग अंपायर, आणि या दोन्ही मुख्य पंचांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। आमच्या समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ वरप मनीषजी धुमाळ सर देखील आहेत, त्यांचं देखील वेलकम। यंग टॅलेंटेड आता मात्र उभरते समालोचक आहेत आमचे 10 क्रिकचे धनेश देखील आज बऱ्याच वर्षाने आमच्या संभेत जोडले, त्यांचं देखील आम्ही करतोय वेलकम। आणि पुढच्या गोलंदाज तयार राईट मोडतो विकेटनं। ओ इथे मात्र शॉर्टलाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बादशा रडार मध्ये चेंडू आला नाहीये, इथे हा चेंडू येते डॉट। चांगली गोलंदाजी, कमबॅक केला जातोय। अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उल्हासनगर मधील अनेक संघांना, अनेक खेळाडूंना खेळण्याचा एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेलाय आणि त्याचा पुरेपूर संधी आणि संधीचा फायदा देखील घेतला जातोय। ओ इथे मात्र डाऊन द ग्राउंड चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक दूरवरून येतात आणि त्यांच्या माध्यमातून झाली चुकी, चेंडू फरार होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर। धमाकेदार चौकार। नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 4 षटकांची मॅच आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळतोय। इथे मात्र लेन खेचली होती आणि हा चेंडू येते डॉट। चांगली गोलंदाजी, अगदी रीड करून गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज मनोजला आपण पाहतोय। चौकार आला तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय। हो हा फटका देखील दमदार पाहायला मिळतोय। वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या वाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय। 1 बाउंस ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, धमाकेदार चौकार। धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच 13 धावा आहेत। 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात। चांगली सुरुवात, चांगली धमाकेदार फलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय खान 11 या संघाच्या माध्यमातून। ओ हा चेंडू देखील तेज तरार होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल। आता मात्र उष्णता देखील दाट जाणवायला लागली ना, अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय। चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली होती आणि इथून मात्र जर चांगला खेळ करायचा असेल तर येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठे फटके मारावे लागतील।
हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाही, अपील देखील केली होती, परंतु उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि इथे हा चेंडू देखील येतो डॉट. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपण शंभूला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक धावाडी, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य असेल, अथवा पालटेच्या स्वरूपाने अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या स्वरूपाने या ठिकाणी मात्र धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15 रन्स ऑन दी बोर्ड. हो, पुढे 27 तरळ चेंडू होता आणि आता मात्र हा चेंडू येते डॉट. मागील चेंडू आपण पाहिला अवांतरच्या स्वरूपाने इथे वाईड आली होती, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. चांगलं प्रदर्शन खेळाचं पाहायला मिळतंय दोन्ही संघादरम्यान. हो, इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क जात नाही. बाग टू बाग दुसरा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या धावफलकावरती कॉन्स्टंट आहे 15 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शंभू चांगली गोलंदाजी करतोय. इथून मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल, कमबॅक करायचा असेल, फायटिंग स्कोर क्रिएट करायचा असेल तर इथून चांगली कामगिरी करावी लागेल. इथे हा चेंडू देखील 30 तरळ चेंडू होता. ह्या चेंडूवरती देखील डॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. बैक टू बैक 3 चेंडू डॉट. इस गौतम भाई का भी यहाँ पर आगमन हुआ है. याजा आपका भी तहे दिल से इस स्पर्धा में, इस टूर्नामेंट में आपका भी तहे दिल से स्वागत आहे. दरम्यान हा फटका अतिशय सुरेख पाहायला मिळाला. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूला फेकून दिला. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकाराने. अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 19 धावा. आणि आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन गोलंदाजी ट्रैक कुणाल सिंह इनका भी यहाँ पे आगमन होता हुआ आज अभी हमारे मुख्य बैट्समैन पर आके विराजमान हो जाइए. आपका भी इस टूर्नामेंट के तरफ से आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत है. दरम्यान वाईडचा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता आणि तत्पूर्वी एक्स्ट्राच्या स्वरूपाने या ठिकाणी मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली दमदार कामगिरी करावी लागेल. गोलंदाजांना देखील इकॉनॉमिकल स्पेल मधाच्या आतमध्ये हाताळावे लागतील, कारण की आता मात्र धावांचा आलेख मधाच्या आतमध्ये उंचावला जातोय. हो, इथे मात्र 23 तरळ चेंडू होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मधून येतात, मिड विकेटच्या दिशेने फेकी करतील. तत्पूर्वी मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जातात. त्यामुळे 2 धावा सिंगल डबलने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती, 22 रन्स ऑन द बोर्ड. हो, इथे मात्र हा फटका देखील सुरेख आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु वाईडिश लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक आले आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 24 धावा. 24 धावा धावफलकावरती. ओ, हा चेंडू 30 थरार होता. निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय.
गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो पुणे शाडवा साईडनं निकी या ठिकाणी मात्र वळवण्याचा प्रयत्न झाला होता. बाटच्या रडार मध्ये चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेर दुहेरी आकड्याने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. यस बाटकट आहे. बाटकट असेल. चांगली सुरुवात चांगली दमदार इनिंग मधल्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. हो इथे मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ मधून. डाऊन द बॉल इथे मात्र पकडला जातोय अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाजाचा खेळ. माघारी परतावा लागेल फलंदाज इथे मात्र पंचांनी हा नो चेंडू घोषित केला. धावसंख्या धावफलकावरती 28-28 आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो फटका दमदार आहे परंतु उंची जास्त लांबी कमी आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात. फ्री हिटचा हा चेंडू चेंडू ड्रॉप होतोय आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूला गॅदर करण्याचा आणि या धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजेच 2 आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 30 धाबा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जातात. षटक संपलेला. यस 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. असा 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आकाश गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र सज्ज होते अंतिम षटकामध्ये. हे अंतिम षटक आणि इथून मात्र पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारेल खान 11 संघ. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. हो पुनश्चा 23 चेंडू इथे लेग स्टिक सोडल्याने पंचांचा पुनश्चा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 31-31. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्पेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट षटकार. असा दमदार षटकार पाहायला मिळाला आजच्या या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील हा पहिला दमदार षटकार होता. चांगला स्ट्रोक मधाच्या आतमध्ये खेचला गेला. ओ पुनश्चा बिग हिट केला
आता मात्र उंची देखील गाठल्या आणि लांबी देखील गाठलाय. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार धमाकेदार षटकार. आता मात्र मिडविकेटच्या दिशेनं हा षटकार पाहायला मिळाला. ओ आणखी एक षटकार येईल का? ओहो क्या बात आहे. तिसरा लगातार षटकार आणि आजच्या दिवसातील आणि या अटॅक संपादित करतोय मधल्या आतमध्ये फलंदाज मोबिनच्या बॅटमधून ब्लास्ट. लगतचा हा तिसरा षटकार. कंप्लीट 50 धाबा फलकावरती. अजूनही या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो हा फटका देखील तेच सरळ पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय लॉंग ऑन बॉडी लाईन बाहेर. हा देखील धमाकेदार चौकार. आणि चौकारांच्या आतिषबाजी आता मात्र मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो पुण्याच्या मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या वाक्याच्या दोन बॅक टू बॅक 2 इन अ रो लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. हा देखील दर्जेदार चौकार. कॅश प्राइज जाऊन आहे. ओ इथे मात्र तेच तर चेंडू होता त्याच्यावरती. इथे मात्र हा फटका दमदार किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार धमाकेदार चौकार. या संघाला अंतिम षटकामध्ये मोबिननं 3 षटकार आणि 3 चौकार मारले. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी आणि 13 चेंडू मध्ये 40 धावांची आक्रमक केली मोबिनने देखील साकारली. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. खान 11 आणि सलामीची जोडी सिद्धिविनायक 11 संघ आपण लगेचच मधाच्या आतमध्ये पाठवायचे. पुढील मॅच ही विनिंग असेल या गोष्टीची देखील नोंद घ्यायची. यस असेल आपल्याकडे वेल देऊयात आमच्या डीजे मास्टरला संध्याने ऐकूयात त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस ओव्हर टू डीजे.
62 धावा 62 रन्स ऑन दी बोर्ड आणि जिंकण्यासाठी 63 धावेंची आवश्यकता 63 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायची. सिद्धिविनायक 11 संघाला विनंती असेल की आपण सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायच्या. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. भुल्लर महाराज चषक 20-25 चा हा तरार. पहिली मॅच आपण पाहिली होती KCC 11 त्यांच्या अगेन्स्ट प्रिन्स 11 संघाने तो सामना जिंकला होता. आणि आता मात्र दुसरी मॅच आपण पाहतोय सिद्धिविनायक 11 त्यांच्या अगेन्स्ट खान 11 अशी ही लढत आहे. चला सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायच्या. सलामीचे दोन्ही बॅटर्स मधाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सिद्धिविनायक 11 12th मान आपला पाठवायचा प्लीज. पुढील मॅच विनर असेल आणि तदनंतर मॅच असेल ती विष्णू 11 आणि रामलीला बॉईज अशी मॅच देखील असेल. परंतु पुढील मॅच प्रिन्स 11 त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ अशी लढत असेल. मनीषजी धुमाळ आज आमच्या संबेत कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत. त्यांचा आवाज देखील आपण पाहतोय. उभरते हुए सितारे आणि या विभागामध्ये नक्कीच त्यांचा आवाज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जरूर ऐकायला मिळेल. यात मात्र शंकाने सुरुवात राहिली आहे चांगली आणि नक्कीच इथून मात्र ते देखील चांगली कामगिरी करतील. आमचे मुख्य पंच नक्कीच कल्याण ग्रामीण असेल भिवंडी ग्रामीण असेल नेहमीच त्यांचं सातत्याने योगदान असतं असे आमचे कृष्णा केणी सर. आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर हॅरी सर ज्यांनी गुजरात असेल गोवा असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल या अनेक राज्यामध्ये नक्कीच आपल्या अंपायरची भूमिका साकारलेल्या. नक्कीच आउट ऑफ महाराष्ट्र नेहमीच कार्य असतं आणि आज ते देखील या माससाठी सज्ज आहेत. सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर महेश, नॉन स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर पांडेला आपण पाहतोय. Yes, Mashan होते. Let's play. Show the good game. Show the quality cricket. गोलंदाज तयार. हो तेच तर चेंडू पंचांचा वेगळ्या शैलीनं क्या बात आहे. या गोष्टीसाठी जाणले जातात हॅरी सर. हॅरी सरांना देखील विनंती असेल की नक्की जो संघ फिल्डिंग करतोय त्यांनी बॅटिंग घेऊन त्यांचा एक बॅटर मधाच्या आतमध्ये डगआउट मध्ये बसलाय. जर योग्य तो निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याने बॅटिंग केली आणि नक्कीच ऑब्जेक्शन घेतलाय समोरच्या संघाने. जसं आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा जो काही निर्णय असेल तो कळवा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये एक खेळाडू बॅटिंग करून डगआउट मध्ये बसला आणि नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतला. फिल्डर इन होतोय मधाच्या आतमध्ये आणि हा चेंडू डेड असेल या गोष्टीची देखील नोंद घ्या. पहिला चेंडू वाईड आहे. पंचांनी डेड चेंडू घोषित केला होता आधीच आणि पुण्याच्या मार्चला होतोय सुरुवात. स्ट्राइकला बॅटर महेश सज्जा, नॉन स्ट्राइकला बॅटर पांडे देखील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित ऑन दी मार्क. हो ते सरळ फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून
तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 63 धावा बनवायच्या आणि त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये सिद्धिविनायक इलेव्हन या संघाला आपण पाहतोय. सलामीची जोडी देखील आपण पाहतोय महेश आणि पांडे. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही बॅटर्सला चांगला खेळ मधाच्या आतमध्ये साकारावा लागेल, कारण की 63 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलं गेलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर इथून मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ फुल टॉस चेंडू आहे, त्याच्यावरती हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होतोय वाईडिश लॉंग ऑन मॉडेल लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. थम्मा खेळ बाग टू बाग दोन चौकार आले होते. तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चांगली दमदार सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. हो इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि तत्पूर्वी हे एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. तो 30 चेंडू होता आणि इथे मात्र हा चेंडू होता डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. यस डीजे. चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 52 धावेंची आवश्यकता असेल. 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 52 धावा अजूनही बनवायच्या आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मेहताबला आता मात्र आपण पाहू शकता. मेहताब गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. 18 चेंडू आणि 52 धावेंची आवश्यकता असेल. चला आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपल्याला 15 मिनिटांचा अवधी असेल, या गोष्टीची देखील नोंद घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करावे लागतील अथवा पालल्टीच्या स्वरूपाने अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्राच्या स्वरूपाने इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची देखील सूचना आपण पाळायची आहे. ओ तेज तरार फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. गोलंदाजांचा दबदबा देखील पाहायला मिळतो या षटकामध्ये. ओ 30 चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपाने इथे मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ऐतिहासिक क्रीडांगण आहे
आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. हा चेंडू देखील सोडून दिलाय आणि वेगळ्या शैलीने इथे मात्र हा वाईटचा इशारा मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 14 रन, 14 धावा धावफलकावरती. तो फटका दमदार आहे परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रो मध्ये जज करतात आणि तत्पूर्वी हा चेंडू येतो डॉट. पहिला चेंडूवरती सिंगल, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 वाईट्स आणि आता मात्र हा चेंडू येतो डॉट. हो, बाकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, पुनशा पाठच्या रडार मध्ये चेंडू होत नाही. हा चेंडू देखील येते निर्धाव. बॅक टू बॅक 2 वाईड्स, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. हो, फटका लाजवाब आहे. डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत. वाईडिश लॉंगॉन मधून लॉंगॉनला येतील, फेकी करतील, तत्पूर्वी ही एकच धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. एका बाजूला सिद्धिविनायक 11 त्यांच्या अगेन्स्ट खान 11 अशी ही लढत मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 63 धावांचं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये थोडासा बाकफुटला राहिला. इथे मात्र थोडीशी लेन खेचली, गतीनं बेट केलं, बाकऑफ द चेंडूला पेच केलं आणि हा चेंडू देखील येतो डॉट. इकॉनॉमिकल स्केल नक्कीच स्पेल या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मेहताबच्या माध्यमातून. हो, तेच तरा चेंडू, आणखी एक डॉट. कमालीची गोलंदाजी राहिल्या या दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 15 धावा. आणि एकच धाव फलकावरती जोडली जाईल. षटकार आणि चौकारनं डील मधाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल जर हा सामना जिंकायचा असेल सिद्धिविनायक 11 या संघाला, तर इथून मात्र मोठे फटके अपेक्षित असेल. नितांत आवश्यकता मोठ्या फटक्यांची. तो आडव्या बाटण्यावर सल्ला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. हा चेंडू देखील येतो डॉट. पहिला इनिंग मध्ये विचार केला तर धाबा 3 षटकामध्ये कमी बनल्या होत्या परंतु अंतिम षटकामध्ये 3 षटकार 3 चौकार आले, 2 वाईट्स आले, तब्बल 32 धाबा खर्च केल्या होत्या. गोलंदाजाने पुन्हा इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील येतो डॉट. पहिल्या चेंडूवरती सिंगल, बॅक टू बॅक 2 डॉट. चांगली आता मात्र नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये. चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतील परंतु त्यांच्या वाक्याच्या दोड चेंडू फरार होतोय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. आणखी एक चांगला 30 तरा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती आणि या षटकातील हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजाच्या माध्यमातून. बादल आणि 3 षटकांचा खेळ समाप्त आणि आता मात्र अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण की 6 चेंडू आणि 40चं समीकरण जिंकण्याचा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
रफ्फूला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते रफ्फू. रफ्फू इथे मात्र सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम 6 चेंडूंचा काही शिल्लक असेल. हो इथे मात्र चांगला चेंडू 100 स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वारंवार आपल्याला पाहायला मिळतो महेशच्या माध्यमातून, पांडेच्या माध्यमातून. हा चेंडू देखील येतो डॉट. निर्धाव चेंडू नक्कीच या इनिंग मध्ये जास्तीचे आपल्याला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने थोडासा बॅकफुटला राहिलाय सिद्धिविनायक 11 संघ. हो इथे मात्र फटका लाजवाब आहे. मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे झेल ड्रॉप आणि मौका भी गया और चौका भी गया. चेंडू फरार सीमारेषा पार. हा येईल संधी होती परंतु झेल ड्रॉप आणि चौकार देखील पाहायला मिळाला. हा चेंडू आता मात्र सोडलाय आणि स्टेजच्या नक्कीच अत्यंत बाहेर हा चेंडू होता. त्या अनुषंगाने हा वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. 30 थरार चेंडू होता. चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. यस विकेट्स देखील आला या चेंडूवरती. अगदी यष्टांचा वेध घेतला. दांडी गोल झाले. यो मै साय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रो आणि विकेट्स क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये पांडे होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. आणि विक्की जी भुल्लर यांचं गुणगान गाणार आहे संगीत आहे. पुढील मॅचच्या टॉस साठी प्रिन्स 11 संघाचे संगणक आपण लगतच या. प्रिन्स 11 संघाचे संगणक आपण टॉस साठी या. पुढील मॅच विनिंग असेल. ओ दांडी गोल. विकेट क्रमांक 2 मध्ये आतमध्ये फलंदाज मोनू 0वरती बाद. केसीसी 11 हा संघ मागील मॅच जिंकला होता. प्रिन्स 11 आणि केसीसी 11 अशी मॅच झाली. त्याच्यामध्ये केसीसी 11 संघ जिंकला होता. तर टॉस साठी केसीसी 11 या संघाचे संगणक आपण या. केसीसी 11 आपण टॉस साठी यायचं प्लीज रिपोर्टिंग करा. चांगली गोलंदाजी राहिले या षटकामध्ये. गोलंदाज रफ्फूला आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतले. 2 चेंडूंचा केला आता मात्र शिल्लक आहे. आणि केसीसी 11 संघाचे संगणक आपण टॉस साठी लगतच या. रिपोर्टिंग करा. पुनश्चा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र विकेटचा ट्रिक. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी रफ्फूच्या माध्यमातून. झेलबादच्या स्वरूपाने आणखी एक विकेट मधाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. रवी देखील 0वरती बाद. बॅक टू द पवेलियन. हे अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू फेस करण्यासाठी मधाच्या आतमध्ये बॅटर सचिनला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू केसीसी 11 आपला संगणक टॉस साठी लगेचच या. 30 थरार चेंडू लेगती. जिथे मात्र फाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून लेग स्टिक सोडून चेंडू ट्रॅव्हल होतो. त्या अनुषंगाने अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. अंतिम चेंडू शिल्लक आणि विजयाच्या उंबरठ्यावरती खान 11 या संघाला आपण पाहतोय.
हो इथे मात्र चांगला चेंडू होता आणि त्याच्यावरती येतोय हा चौकार, परंतु हा सामना जिंकलाय